सत्य. मग चला. हा बोला क्या. नाईक, राणा आता ते पिस्तूल परत करणार. तेव्हा काय बी काळजी नाही. नाही नाही, ते पिस्तूल परत देऊन चालणार नाही. म्हणजे काय बी झालं तरी राणानं ते पिस्तूल परत देता कामा नये. बरं झालं तुम्हाला सांगितलंस. मी करतो तुला फोन. होय. काय झालं मामा? राणा त्याचं पिस्तूल परत द्यायचं म्हणालाय. एक नंबर. बरं झालं की हे. ते पिस्तूल त्याच्याकडेच राहायला पाहिजे. अरे काय येडे. हो मामा, हो मामा, कशाला धोंडा पायावर मारून घ्यालाय? तुला कळणार नाही. काय बी झालं तरी ते पिस्तूल राणाकडेच राहायला पाहिजे. पण ते कसं राणाकडेच राहायला पाहिजे? होय. कसं कसं? मामा एक आयडिया आहे. काय काय आयडिया? तुम्ही इथे इकडे इकडे इथे बसा. अरे काय? जरा रिलॅक्स बसा. वही पेन कुठे? वही पेन. हे त्वचा इकडे इकडे. वही पेन दे, वही पेन दे इकडे. वही पेन. ठीक आहे. अरे वही पेन कशा मी सांगतो तुझा दिवा. मग कशाला म्हणतो तर? हे बघा, राणाच्या पोरगीला आपण आता घाबरवायचं आहे. ये पाप्या, राणाला घबरावच्या पुरीला नाही. मामा तेच सांगायला लागले मी. काय आहे, राणाची पोरगी घाबरली की राणा घाबरणार आणि त्या भीती पैती पिस्तूल आहे की नाही ते परत देणार नाही, स्वतः जवळ ठेवणार. काय कळतंय का? ध्यानात येतंय का? लिहून घ्या. सांगतोय ते लिहून घ्या. चला लिव तू. नाही नाही मामा, काय आहे, माझं अक्षर चांगलं नाही. उगाच मी लिहिलेलं डोसक्याला त्रास व्हायचा. तुम्ही लिहा. अरे माझं बी काही चांगलं नाही. मग? लिव रे. देव घेऊन येणार. वय म्हणून तर त्याला बाहेर बसवलाय ना. अक्षर चांगलं आहे त्याचं. हा लिहू. लिहू पटकन. मी सांगतो तसं लिहू. प्रिय राणा, चला. शाबास. नीट जा शाळेत. हा, हा राणा दा पिस्तूल घेतले ना. मी पिस्तूल परत करणार म्हणजे करणार. चल येऊ का मी शाळेत? जा लवकर. मी बी जातो पोलीस स्टेशनला. जा. लक्ष्मी, तू लक्ष्मी नव? चॉकलेट पाहिजे तुला? न काय मला? अगं घे की. न काय म्हणलं नव? अगं घे ना. सांगितलंय नव नकोय मला. अगं घे की. बंदुकीची गोळी पाहिजे का? म्हणजे म्हणजे ही चिठ्ठी दे तुझ्या बापाला. दार. राणा दा. जैन साहेब. हा जैन, उशीर का? नाही साहेब, आज तुम्ही लवकर आलाय. हो का? कुठली गोळी साहेब? बीपी चेक. तुम्हाला देऊ का? नाही नाही, घ्या तुम्ही. साहेब, एक बोलायचं होतं. ते पिस्टल साहेब नकोय मला. का? नाही, काय गरज नाही याची. राणा, गरज काय तुला सांगून येणार आहे का? नाही तरी बी नकोय हो. ते काल एक गोळ झालाय मोठा. गोळ? कसला गोळ? राणा, कसला गोळ? काय झालं साहेब? ते काल घाईमध्ये पिस्तूल घरला विसरलो. ते बारक्या पोरांच्या हातामध्ये आली. काय डोसकं ठिकाणावर आहे का तुझं? साहेब तुम्ही चिडू नका. आत्ताच बीपीची गोळी घेतली आहे तुम्ही. पिस्टल घरात विसरून येतो म्हणजे काय? अहो ते सवय नाही म्हणून तसं झालं. परत तसं होणार नाही. राणा, नाही नाही, मला नकोय ती पिस्टल. काय ना काय ना काय, उद्या कोणी हल्ला बिल्ला केला तर काय करणार आहेस? अहो साहेब, कोण हल्ला करणार नाही तो. तुला कोण सांगून हल्ला करणार आहे का तुझ्यावर? हा मी पण तेच म्हणतोय साहेब.
राणा राहू दे पिस्तूल तुझ्याकडे. नाही, मला जमा करायचे. राणा माझा ऐक. साहेब पिस्तूल सोडून दुसरं काय बी सांगा, माझ्या लक्ष्मीसाठी मला पिस्तूल जमा करायचे. साहेब बोल. हॅलो. हॅलो राणादा, ते आज एका माणसानं मला घाबरवलं आणि चिठ्ठी बी दिल्या. कसली चिठ्ठी? थांब, तो वाचूनच धावतो. प्रिय राणा, दगड हुकली म्हणून जादा खुश होऊ नकोस. तुझी पोरगी, तुझी बायको, तुझं अख्खं घर आमच्या टप्प्यात आहे. यावेळेस फक्त दगड नाही, गोळ्या असतील ज्या अजिबात चुकणार नाही. लक्ष्मी, कुणी दिली चिठ्ठी? काय माहित, एक माणूस आला, त्यानं थंडीचं जॅकेट घातलं होतं आणि तोंडाला फडकं बांधलं होतं. त्याचा चेहरा नीट काही दिसलाच नाही आणि जाताना गोळी घालू का असं म्हणला. बरं, एक तू एकटी शाळेच्या बाहेर कुठं बी जाऊ नकस, मी येतो तिकडं. आणि अजिबात घाबरू नकस. मी आहे ना व? हा, ठेवतो फोन. काय झालं? ते लक्ष्मीला कुणीतरी गोळ्या घालून म्हणून धमकी दिले. मग मगाशी मी काय कन्नडमध्ये सांगत होतो का तुला? हे बघ, पिस्तूल ठेव तुझ्याकडं, जमा करू नकोस. हो, आणि शाळेत पोहोच लवकर. माझ्या पोरीच्या रक्षणासाठी हे पिस्तूल पाहिजेच मला. एकेकाला हुडकून काढल्या बिगर राहणार नाही. राहणार. लक्ष्मी, हेड सर. कुठे किती? बरं, मला सांग, कुठं दिली तुला चिठ्ठी? ते पाणी पिण्याचं होतं. बरं. अहो हेड सर, काय सुरू आहे? पोरांच्या सेफ्टीकडे लक्ष आहे का नाही? राणादा, काय राहणार? अहो बाहेरची माणसं शाळेमध्ये घुसतात, पोरांनी धमकी देतात. तुमचं लक्ष कुठं आहे? झोपं काढताय होय तुम्ही? नाही नाही, असं काय नाही राणा दादा. मग कसं आहे? कोण होतात किंवा माणूस काय राणा दादा, अहो ही आपली गावातली शाळा आहे. इथं काय CCTV कॅमेरे नाहीत ना, आणि शिवाय तुमच्यासारखं असं पिस्तूल पण नाही सिक्युरिटीसाठी. आणि आम्ही कुठं कुठं लक्ष देणार ना. तुमचं काम आहे लक्ष ठेवायचं. त्यापेक्षा तुम्ही असं काम करू नका जेणेकरून तुमच्या फॅमिलीवर अशी वेळ येईल. बघा हेड सर, मी माझं कर्तव्य करतोय, तुम्ही तुमचं कर्तव्य करा. आणि जमत नसेल तर तसं मला सांगा. लक्ष्मी, काय गरज नाही शाळेमध्ये बसायची, चल घरला. अरे पण माझा अभ्यास. जो काय अभ्यास करायचा तो आता घरून करायचा, चल घरला. अहो राणा दादा, अहो चिडू नका हो. मी लक्ष ठेवतो ना तिच्यावर. त्याची काय बी गरज नाही. चल लक्ष्मी. अरे पण माझा अभ्यास बुडेल. इकडंच दिली ना चिठ्ठी तुला. कुठं गेला तू माणूस? बघ तिकडं. बरं चल, तुला पहिलं घरी सोडतो. चल नाही, मला शाळेत जायचंय. घरी जायचंय. शाळेत जायचंय चल मला. लवकर, चल घरी लवकर. नाही, मला शाळेत जायचंय. मला शाळेत जायचंय. राणादा, माझी शाळा. शाळेला जायचं नाही. तुला कळते का काय झालंय ते? पण मी काय केलंय? तू नाही, त्या टोळीनं केलंय. मग तू त्या टोळीला धर की. माझी का शाळा बुडवायलाय? कारण शाळेपेक्षा तू महत्वाची आहे. नाही, माझी शाळा जास्त महत्वाची आहे, कारण माझा अभ्यास बुडतोय. बुडू दे. काय जुडगुळी रस्त्यावर का भांडालाय? राणादा, मला जाऊ दे की शाळेत. घरी जायचं म्हणलंय ना वा? काय झालं राणा? काय नाही, ते कोणीतरी लक्ष्मीला धमकी दिल्या. काय हे लक्ष्मीला धमकी? कोण रे कोण? माहित नाही,
राणा आम्हाला जायचंय शाळेत. घरी जायचं म्हणलंय ना वा? काय राणा हा करणार तू आणि नुकसान तिच्या शाळेत होय हे काय बरोबर नाही हा, राणा. ए तुला कोणी विचारले बाय? अरे बरं ती माणसं कोण म्हणायची? जा की बाबा तुझं काम कर, निघ. चल लक्ष्मी. होय होय. शाळा सुटली, पाटी फुटली, रानादाची झोप उडाली. चला आता मला सगळ्यांनी सांगा मुळाक्षर कोणती कोणती? हा महाजन सर बोला. हा पाठक गायकवाडबाई, अहो राणादा एकदम विचित्र वागायला लागलेत. काय झालं? नाही एकदम शाळेत आलेत, माझ्यावर चिडलेत आणि जाताना राजलक्ष्मीला घेऊन गेलेत. अहो अशानं अभ्यास नाही का बुडणार तिचा? पण असं का केलं त्यांनी? तर मला काय माहित, पण भयंकर चिडले होते ते. म्हणाले शाळेत सुरक्षा नाही, सिक्युरिटी नाही, मुलांना धमक्या येत आहेत, तुमच्या शाळेत लक्ष नाही. धमक्या? अब मला काय करावं हेच कळेनासे झालंय. बरं मी बघते. हा हा बघा बघा. शबो तू जरा मुलांकडे बघ, मी जाऊन आले. हा चलो अभी खाने की छुट्टी. चलो भागो भागो. गोदक्का, गोदक्का, गोदक्का. काय रे आज दोघं बी लवकर? होय, आजपासून लक्ष्मी शाळेत जाणार नाही. का? अगं शाळेत त्या माणसाने लक्ष्मीला धमकी दिले. ठीक आहे. होय, कुणी? तीच ती टोळीतली माणसं. अहो भाऊजी, पण ती माणसं शाळेत कशी काय पोचली? मला माझ्याबद्दल समजा माहिती आहे. बघा एकदा मला काय झालं तरी चालेल, लक्ष्मीला काय होतं का म्हणे. काय झालंय? काय झालं? हा अहो त्या टोळीतल्या माणसांनी लक्ष्मीला शाळेत घातलं. हे बघा. अहो हे प्रकरण जरा जास्तच चिघळत चाललंय बर का. आता मी एकेकाला हुडकून हुडकून मारणार आहे. पण वय आजपासून लक्ष्मी शाळेत जाणार नाही. तिला आपण घरातच शिकवायचं. हो घरात कसं शिकवणार? आपण पोलीस कंप्लेंट करूया. अहो, पोलीस काय 24 तास पहारा देणार नाहीत आपल्याला. असं कसं नाही देणार? जर स्ट्रॉंग केस उभी राहिली तरच आपल्याला सुरक्षा मिळणार. ते फक्त चिठ्ठीवर काय होणार नाही. आता काय तो आपल्याच निर्णय घ्यायला पाहिजे. मला शाळेत जायचंय राणादा. लक्ष्मी तू घरातच शिकायचं, घराच्या बाहेर अजिबात पडायचं नाही. अहो मग काय तिला असं इथे कोंडून ठेवणार आहे का? ते मला काय माहित नाही. जोवर या प्रकरणाचा निकाल लागत नाही तोवर लक्ष्मीला घराच्या बाहेर पाऊल टाकू द्यायचं नाही. अहो असं नसतो. अंजलीबाई माझा निर्णय ठरलाय. उगाच चर्चेला माझ्याकडे टाइम नाही. आणि हा घरातनं कुणी बी बाहेर पडायचं नाही. लक्ष्मी मला सांग, तो माणूस दिसायला कसा होता? मी त्याचा चेहरा नाही बघितला, पण हा त्याने ते थंडीचं जॅकेट घातलं होतं बघ. बरं ठीक आहे, मी बघतो. शेतीवरनं काय ना काय सापडलं. येतो. हा बिर्या येतो रे, लक्ष ठेव घराकडे. हॅलो. हा बोला का. अहो मामा, हे काय केलं तुम्ही?
तो राणा चांगलाच घाबरलाय की आणि पिस्तूल बी परत आणलंय. आणलं काय? म्हणजे पप्प्याची आयडिया कामाला आली म्हणायची. पप्प्या वय पप्प्यानं जसं सांगितलं का नाही तसंच केलंय मी. पप्प्या आपल्या लय कामाचा माणूस आहे. नाही नाही मामा, माणसं ओळखायला चुकताय तुम्ही. तो लय आगाव आहे. उगं नाही तिथं शहाणपणा करत मिरवायची लय सवय. आपल्या अंगलट नको यायला. नाही येणार, कारण त्या पप्प्याला कुठं कसा वापरायचा हे मला चांगलं माहित आहे. तू बघ असतं तिकडे काय काय होतंय हे मला कळवित राहा. वय मी करतो बरोबर. तुम्ही नका काळजी करू. ठेवू का आता? ठेव. माधुरी, ए हसायला काय झालंय? राणा कार काय हसायची बी बंदी आहे काय गावात? ती व्हिडिओ बघून हसाल तो. होय काय? धाव की धाव की धाव. हा अरे काय झालं ते मी सकाळी व्हिडिओ बघितलेलं. आता आठवून हसाल तो रे मी. तू ते मोबाईलवर कॉमेडी व्हिडिओ बघत नाहीस काय? हे बघ पप्या, हा? तू जर लक्ष्मीला घाबरवलं असेल का नाही तर तुझा जीव घेऊन सांगून ठेवतोय. अरे राणा खोळायस काय बाबा तू? अरे मी कशाला घाबरवीन? आणि हे बघ, मी जरी घाबरवलं तरी तुझी पोरगी आहे की नाही 50 नाही 100 वेळा वळकल मला. तुझी हुशार आहे की नाही तुझी पोरगी? आहे की नाही हुशार? हा? आणि हे बघ राणा, हा उगाच असं मला फुकटच्या धमक्या द्यायच्या नाहीत. माझ्या पण वळकी आहेत दिल्ली पतोर. लय छान आहेस, गबस. गपस काय गपस? का रे बाबा राणा, का माझ्यासारख्या गरीब माणसाचा छळवाद मानलायस तू? हा? समजा काळ धंदा मी सोडून दिल्यात, ह्यो नवा धंदा सुरू केलाय, तू का माझ्या जीवावर उठलायस? तू लक्ष्मीच्या वाटला गेलास का नाही तर याद राख, जो वाट्याला गेलाय की नाही त्याला अजून हुडक जा आधी. मला सांगू नकोस. आणि हे बघ, तुला जमत नसलं तर मला सांग, मांडवली करून त्या माणसाला तुझ्या समोर आणून उभा करतो. हा नाही ते रिटायर झालेले गुंड असतात की नाही, ते सगळं धंद सोडून हे असं धंदा करत असतात आता मांडवली करून देण्याचं. हा? तसं जमत असलं तर सांग, मी तुला देतो ओळख करून. तू पिक्चर बघत नाहीस काय? हा? जाऊया काय 9:30 वाजता जाऊया का पिक्चर बघायला? तिथं ऐक ना. ए आई, आज माझा अभ्यास बुडला की ग. हो बाळा, आपण आज करूया हा अभ्यास. पण राणा तर मला कुठंच सोडत नाही. म्हणजे माझी शाळा अशीच बुडत राहणार. नाही नाही, शाळा नाही बुडवायची. अंजली, राणा लक्ष्मीला घराबाहेर सोडणार नाही. हो ना गोदाक्का, पण मला काय वाटतंय, मुलांना असं घरात कोंडून ठेवणं काय बरोबर नाहीये. अगं पण आज जे झालं ते, त्याची काळजी घेऊयात आपण. पण राजा लक्ष्मीला असं घरात घाबरून नाही बसवून ठेवायचं. पण राणा तर मला कुठंच एकटं सोडणार नाही. नाही, तुला एकटीला कुठे सोडायचंच नाही. पण मी काय म्हणते, यापुढे तू जिथे जिथे जाशील ना, तिथे तिथे मी किंवा राणाची तुझ्या सोबत असणार काय. अगं अंजली, तू जाणार शाळेत आणि राणा जाणार ड्युटीला, कसं जमणार हे? म्हणजे मी इथंच घरात. वय हो वहिनी, तुम्हा दोघांनी बी टाइम घावणारच नाही. म्हणजे लक्ष्मीच्या शाळेचं नुकसानच होणार की. राणा अंजली नसल्यावर तू लक्ष्मी बरोबर थांबशील काय? मी चालेल की. अंजली कसं चालेल,
म्हणजे राजलक्ष्मीची शाळाही नाही बुडणार. माधुरी, यापुढे राजलक्ष्मी जिकडे जिकडे जाईल ना तिकडे तू तिच्या सोबत असायचं. वय घरातल्या कामाचा तू लोड घेऊ नकस, मी समजा सांभाळते. ते ठीक आहे, पण राणा भाऊजी तयार होतील काय? त्याची काळजी नको करूस तू, त्यांना मी आणि गोदाक्का समजावतो. पण यापुढे राजलक्ष्मीची सगळी जबाबदारी तुझी. चालतंय.